पांडुरंग हरी वासुदेव हरी. माऊली संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत सखूबाई, संत कान्होपात्रा या स्त्री संतांच्या मांदियाळीत आणखी एका नावाला अगदी वरचं स्थान आहे, संत बहिणाबाई. या बहिणाबाई म्हणजे बहिणाबाई पाठक, म्हणजे जगद्गुरु संत तुकारामांच्या शिष्या. खरे तर बहिणाबाई कधी तुकोबांना भेटल्या नाहीत. त्यांना तुकोबांचं दर्शन हवं होतं, पण तुकोबा तर सदेह वैकुंठाला निघून गेले होते. तुकोबांना गुरु करण्यासाठी व्याकुळ झालेल्या बहिणाबाईंनी रोज तुकोबांचे अभंग गायला सुरुवात केली. त्यांनी तुकोबांचा इतका ध्यास घेतला की तुकोबारायांनी स्वप्नात येऊन त्यांना गुरुपदेश दिला. नमस्कार, मी प्रियंका. सोल स्पिरिच्युअलच्या संत मेळा या विशेष सत्रात आपल्या सगळ्यांचं मनस्वी स्वागत. माऊली एकदा नेहमीप्रमाणे एकादशीच्या वारी करता पंढरीला निघालेल्या असताना बहिणाबाईंना अचानक थंडी वाजून ताप भरला. पण पांडुरंगाच्या भेटीची एवढी तळमळ की त्यांनी अंगावरच्या फाटक्या घोंगडीला विनंती केली, ही माझी हुडहुडी तात्पुरती तुझ्याजवळ ठेव. एवढी वारी करून येईन आणि मग माझा भोग भोगीन. ही घोंगडी त्यांनी एका झाडावर ठेवली आणि त्या वारीला निघून गेल्या. त्या सुखरूप परत येईपर्यंत ते झाड हिव भरल्यासारखं थरथर हालत होतं. तर अशा ह्या बहिणाबाई आणि अशी ही त्यांची भक्ती. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस. ज्ञानोबा माऊली आणि तुकोबा महाराज यांचं वर्णन या चरणाशिवाय पूर्णच होत नाही. पण माऊली ही काव्य रचना कोणाची माहितीये? संत बहिणाबाई. संत बहिणाबाईंचा जन्म वेळगंगा नदीच्या काठी देवगाव इथे 1628 शके 1551 मध्ये झाला. या एक वारकरी संप्रदायातील मराठी स्त्री संत कवयित्री आणि संत तुकारामांच्या शिष्या होत्या. बालपणापासून परमार्थाकडे ओढा असणाऱ्या बहिणाबाईंनी पती आणि माहेरच्या माणसांसोबत अनेक तीर्थयात्रा केल्या. एका कीर्तनात तुकारामांचे अभंग ऐकून त्या तुकामय झाल्या. कथा, कीर्तने, पुराण, श्रवण आणि सत्पुरुषांची सेवा यात त्या रमल्या होत्या. त्यांचे नामस्मरण अखंड चालू असायचं. शेतात काम करत असतानाही हा भक्तिभाव अभंगाच्या रूपानं त्यांच्या मुखातून बाहेर पडायचा. त्या रोज तुकारामांचे अभंग म्हणू लागल्या आणि त्यांनी तुकाराम महाराजांच्या दर्शनाचा ध्यास घेतला. त्यांना तुकोबारायांना सद्गुरू करून त्यांचे अनुग्रह आशीर्वाद घ्यायचे होते. त्या रोज तुकारामांचे अभंग म्हणू लागल्या आणि त्यांनी तुकाराम महाराजांच्या दर्शनाचा ध्यास घेतला. त्यांना तुकोबारायांना सद्गुरू करून त्यांचा अनुग्रह आशीर्वाद घ्यायचे होते आणि म्हणून रात्रंदिवस तुकोबांचे अभंग म्हणत त्या त्यांचं ध्यान करू लागल्या. भेटीपूर्वीच तुकोबारायांचे वैकुंठ गमन झाल्यामुळे त्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. शेवटी तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन झाल्यावर बहिणाबाईंची निष्ठा पाहून तुकोबारायांनी कार्तिक वद्य 5 शके 1569 ला स्वप्नात येऊन त्यांना साक्षात दर्शन आणि गुरुपदेश दिला. बहिणाबाईंचे सारे जीवन गुरुबोधामुळे बदलून गेलं. भक्तिभावाचा उत्स्फूर्त आविष्कार, साधी, सरळ आणि हृदयस्पर्शी काव्य शैली असणाऱ्या त्यांच्या रचना म्हणजे अभंग, ओव्या, श्लोक, आरत्या असे सगळे मिळून 732 कविता त्यांच्या नावावर आहेत. वेदांतांचं प्रतिपादनही त्यात आढळतं. त्यांच्या अभंगातून तुकारामांच्या चारित्र्याचं अस्सल दर्शन घडतं. असं म्हणतात, बहिणाबाईंना त्यांच्या पूर्वीच्या 12 जन्मांचे स्मरण होते. 13वा जन्म स्त्रीचा म्हणजे बहिणाबाईंचा. संत बहिणाबाईंनी आपल्या 12 जन्माचे 35 अभंग आपल्या मुलाला सांगितले. घट फुटिल्यावरी नभ नभाचे अंतरी हा शेवटचा अभंग सांगितल्यावर त्या समाधीस्थ झाल्या. अशा थोर संत बहिणाबाई यांची समाधी शिऊर गावात आहे. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.